नमस्कार मंडळी. साधी राहणी, उच्च विचारसरणी हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलोय नाही का? पण आजच्या या धावपळीच्या आयुष्यात याचा नेमका अर्थ काय आहे? चला, आज आपण याच शक्तिशाली विचाराच्या अगदी मुळाशी जाऊया. आणि हा विचार आपण समजून घेणार आहोत वेदमूर्ती तपोनिष्ठ पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या सादगी की गौरव गरिमा या पुस्तकाच्या आधारे. खरं तर हे संपूर्ण विवेचन त्याच पुस्तकातील शिकवणीचं सार आहे. पण एक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी सतावतो की इतकं सगळं मिळून सुद्धा आपलं मन अशांत का राहतं? आयुष्यभर आपण भौतिक सुखांच्या मागे धावतो, पण खरी शांती मिळतच नाही. असं का होतं? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आज आपण प्रयत्न करूया. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते अनेकदा अध्यात्म या एका शब्दात दडलेलं असतं. पण थांबा, अध्यात्म म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पूजापाठ, कर्मकांड. खरं तर अध्यात्माबद्दल खूप सारे गैरसमज आहेत. तर मग सगळ्यात आधी हे गैरसमज दूर करून अध्यात्माचा खरा अर्थ काय आहे हे समजून घेऊया. बघा, आपल्यापैकी बरेच जण अध्यात्माला इच्छापूर्तीचं एक साधन समजतात. म्हणजे पूजापाठ केली की देवाकडून काहीतरी वरदान मिळेल अशी एक अपेक्षा असते. पण हा एक मोठा गैरसमज आहे. खरं तर अध्यात्म हे काहीतरी मागण्याचं साधन नाहीये. ते तर जगण्याचे एक संपूर्ण तत्वज्ञान आहे, एक जीवनदृष्टी आहे. आणि त्याचा परिणाम काही वरदान मिळण्यात नाही, तर एक खरोखरच सुखी आणि शांत जीवन जगण्यात दिसतो. बरं, एकदा का अध्यात्माचा हा खरा अर्थ आपल्याला कळला की मग भौतिक आणि आध्यात्मिक जीवनातला संघर्ष एकदम स्पष्टपणे दिसू लागतो. हे दोन मार्ग फक्त वेगळे नाहीत, तर ते आपल्या ऊर्जेसाठी जणू काही स्पर्धाच करतात. आता ही स्पर्धा का होते याचं मूळ कारण अगदी सोपं आहे. बघा, आपल्या प्रत्येकाकडे ना 3 गोष्टी मर्यादित आहेत: वेळ, श्रम आणि आपली मानसिक ऊर्जा. ही आपली संपत्ती आहे. आणि आपण ही संपत्ती कुठे गुंतवतो यावरच आपल्या आयुष्याची दिशा ठरते. याला आपण एका तराजूच्या काट्यासारखं समजू शकतो. विचार करा, जर आपण आपली सगळी शक्ती, सगळा वेळ फक्त भौतिक सुखसोयी जमवण्यात लावला तर काय होईल? भौतिकतेचं पारडं जड होईल आणि मग साहजिकच अध्यात्माचं पारडं तितकंच हलकं होऊन वर जाईल. म्हणजे एक गोष्ट वाढली की दुसरी कमी होणारच. आणि म्हणूनच हा समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. म्हणूनच म्हणतात ना की एकाच वेळी 2 नावेत पाय ठेवता येत नाहीत. ते अगदी खरं आहे. एकीकडे अत्यंत विलासी जीवन आणि दुसरीकडे सखोल आध्यात्मिक प्रगती. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधणं जवळजवळ अशक्य आहे. कुठेतरी एका मार्गाची निवड आपल्याला करावीच लागते. मग आता प्रश्न उरतो की या संघर्षावर उपाय काय? याचं एकच सुंदर उत्तर आहे, आणि ते म्हणजे साधेपणा. हो, साधेपणा. हेच खरं तर आध्यात्मिक जीवनाचं प्रवेशद्वार आहे. आता साधेपणा म्हणजे काय हेही समजून घेऊ. साधेपणा म्हणजे गरिबी नाही किंवा आळसी नाही, तर आपल्या आयुष्यातलं एखादं उच्च ध्येय गाठण्यासाठी आपल्या गरजा आपणहून कमी करणं, जाणीवपूर्वक कमी करणं, जेणेकरून आपली जी वाचलेली ऊर्जा, वेळ आणि पैसा आहे तो आपण काहीतरी चांगल्या, उदात्त कामासाठी वापरू शकू. आणि गंमत म्हणजे साधेपणाने जगायला ना भौतिक वाद्यांपेक्षा जास्त सजगता आणि जास्त सक्रियता लागते. यात प्रचंड मेहनत आहे हे खरं आहे, पण ही मेहनत बाहेरच्या वस्तू जमवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या आतल्या विकासासाठी आहे. बरं, पण समजा आपण साधेपणाचा मार्ग नाही निवडला तर मग काय होतं? मग येतो थाटामाटाचा आणि विलासी जीवनाचा मार्ग, जो वरून बघायला खूप आकर्षक दिसतो, पण त्याचं एक मोठं ओझं आपल्याच डोक्यावर असतं. हे विलासी जीवन म्हणजे एक दुष्ट चक्र आहे. कसं ते बघा. आधी आपल्या गरजा वाढतात, मग त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या वेळ, पैशावर दबाव येतो. तो दबाव सहन होईनासा झाला की मग अनेकदा अनैतिक मार्ग निवडले जातात. आणि या सगळ्या धावपळीत मनाची शांती ती तर पूर्णपणे हरवून जाते. आणि एवढंच नाही, आत्ता तर समाजाचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. पूर्वी अशा थाटामाटाला खूप प्रतिष्ठा मिळायची, पण आता अशा दिखाव्याकडे लोक संशयाने बघतात की हा पैसा आला कुठून? म्हणजे यातून मिळणारी प्रतिष्ठासुद्धा तात्पुरतीच असते. हे सगळं ऐकून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की बचत म्हणजे तरी नेमकं काय? आपल्याला वाटतं बचत म्हणजे फक्त पैसे वाचवणे, पण नाही. आपली खरी संपत्ती पैसा नाहीये. आपली खरी संपत्ती आहे आपला वेळ, आपली ऊर्जा आणि आपले विचार. ही अशी संपत्ती आहे जी एकदा गेली ना की परत कधीच येत नाही. तर मग खरी बचत म्हणजे काय? खरी बचत म्हणजे कंजूषपणा नाही. खरी बचत म्हणजे आपल्या या अमूल्य संपत्तीला, म्हणजे आपल्या वेळ, ऊर्जा आणि विचारांना वायफळ गोष्टींवर खर्च होण्यापासून वाचवणं.
आणि मग त्या वाचवलेल्या संपत्तीचा उपयोग स्वतःच्या आणि इतरांच्या भल्यासाठी करणं. आणि आता बघा, हेच तर साधेपणाचं मूळ आहे नाही का? आपली खरी संपत्ती वायफळ न घालवता चांगल्या कामासाठी वापरणं हीच तर खरी बचत आहे. याचाच अर्थ साधेपणा आणि खरी बचत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चला मग आता बघूया की हा साधेपणा स्वीकारल्याने आपल्याला मिळतं तरी काय. या मार्गावर चालल्याने ना आपल्या आयुष्यात एक प्रचंड आंतरिक शक्ती आणि खरा गौरव येतो. हा साधेपणा आपल्याला आतून कसा घडवतो याची काही सुंदर उदाहरणं आहेत. पहिलं म्हणजे तो आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्या माशासारखी आंतरिक शक्ती देतो. दुसरं, सगळे एका दिशेने धावत असताना गर्दीच्या मागे न जाता स्वतःचा मार्ग निवडण्याचं धाडस देतो. सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे गांधीजी. बघा, त्यांच्या साध्या वेशाची प्रतिष्ठा जो दरारा होता तो महागड्या कपड्यांमधून कधीच येऊ शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साधेपणामुळे आपलं मन या सगळ्या अनावश्यक गोष्टीतून मोकळं होतं आणि मग ते उच्च विचारांसाठी उपलब्ध होतं. काय सुंदर उपमा आहे ही. विचार करा, रेल्वे जंक्शनवर फक्त एक ट्रॅक बदलला तर ट्रेन पूर्णपणे वेगळ्या शहरात पोहोचते. अगदी तसंच जीवनात साधेपणा स्वीकारण्याचा एक छोटासा निर्णय आपल्या आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलून टाकतो आणि आपल्याला एका खऱ्या अर्थपूर्ण ध्येयाकडे घेऊन जातो. आणि या मार्गाचं अंतिम ध्येय फक्त स्वतःपुरतं नाहीये, तर एका सामान्य माणसापासून देवात्मा बनण्यापर्यंतचा हा एक प्रवास आहे. अशी व्यक्ती जी स्वतः तर उन्नत होतेच, पण इतरांनाही प्रगतीच्या मार्गावर नेण्यास सक्षम असते. आणि हे पुन्हा एकदा लक्षात ठेवायला हवं की या इतक्या मोठ्या महान प्रवासाची सुरुवात कुठून होते, तर साधेपणाच्या त्या एका लहान पण अत्यंत महत्त्वाच्या पावलाने. तर आजच्या या संपूर्ण विवेचनाचं सार काय? सार हेच आहे की खरा गौरव, खरी प्रतिष्ठा बाह्य थाटामाटात किंवा दिखाव्यात नाही, तर आपल्या विचारांच्या उंचीमध्ये आणि आपल्या जीवनाच्या साधेपणामध्ये आहे. हा एक विचार जरी आपण आपल्या मनात ठेवला तरी आपल्या आयुष्याला एक नवी, सुंदर दिशा मिळू शकते.